मला जर 6 एराच्या फिल्म्स करायच्या असतात तर मला 6 सिनेमे करायला लागले असते. आणि इतका छान सब्जेक्ट आहे ना की ही लोकांपर्यंत पोचायला हवी आणि कमर्शियल आहे, मजा करतील लोक. सो मग अशा मोठ्या फिल्मचा छोटा भाग व्हायला पण आवडेल. म्हणजे जेव्हा हा बायकोच्या जवळ जातो, आत्ताच्या बायको म्हणजे आत्ताच्या एरातलं उदाहरण सांगतो मी तुला, आणि तो तिला आय लव्ह यू म्हणतो आणि समोरची बाई म्हणते की म्हणजे कारण ती ज्या एरातली तेव्हा इंग्लिश बोललंच जायचं नाही. ओके. एका इंटरव्ह्यूमध्ये त्याला असा प्रश्न विचारला की अरे तू इतक्या सगळ्या बायकांबरोबर असतो नेहमी, चॉकलेट हिरो आणि नेहमीच असा असतो, तर तुझ्या लीनाला प्रॉब्लेम नाही का होत? त्या ते खटके उडल्यानंतर तुम्ही काय करता इज व्हॉट डिसाइड्स द ब्युटी ऑफ अ रिलेशनशिप. नमस्कार, मी प्रणिता मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि सध्या लाईमलाईटमध्ये असलेला सिनेमा तो म्हणजे बाई ग. त्याची स्टारकास्ट आपल्यासोबत आहेत, अर्थात स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे. थँक्यू. सगळ्यात आधी तर मितवानंतर तुम्ही जवळपास 10 वर्षांनी एकत्र आलात परत, तर काय काय चेंज झालं आहे आणि काय काय कॉन्स्टंट राहिलं आहे? आय थिंक चेंज काहीच नाही झाला आहे. म्हणजे मला असं वाटतं की 10 वर्ष झाली आता, मितवाला नेक्स्ट इयर होईल. मी स्वप्नीला तेच म्हणाले, मध्ये 5-6 वर्ष असे होते की माझ्या लग्नानंतर मी कशा वेगळ्या ह्याच्यात बिझी होते, त्यामुळे आम्ही खूप टचमध्ये नव्हतो. तर मला असं वाटलं होतं पर्सनली की आम्ही जेव्हा ह्या फिल्म थ्रू भेटू तर माहिती नाही, म्हणजे आता इतक्या वर्षानंतर परत आपण काम करतोय तर कसं असेल. पण आम्ही जिथे सोडलो होतो तिथेच आम्ही होतो परत. म्हणजे तो जसा मितवाच्या वेळेला होता तो तसाच होता आणि आम्ही परत म्हणजे मी म्हणते खऱ्या आयुष्यात तो माझा मितवा आहे, तर ॲक्च्युली तिथे म्हणजे वाईल शूटिंग ऑल्सो तेच फील झालं की अरे हे तर सेम आहे, हा तर तोच आहे माझा मितवा. आणि मला आठवतं आम्ही लंडनला जेव्हा भेटलो असं की आता फिल्म सुरू करतो, एक हाक केला आणि तो मला म्हणे टुंपे खूप दिवस लांब होतीस, आता नको जाऊसा लांब. आणि मला अजूनही आठवतंय अँड आय वाज लाईक सी दिस इज माय मितवा, यु नो. सो काही बदललं नाहीये. हो, ॲब्सोल्युटली करेक्ट. आय थिंक काही नाती अशी असतात आयुष्यात ज्याला वेळेची मर्यादा किंवा बंधनं नसतात, किंवा रोज बोललं पाहिजे, रोज भेटलं पाहिजे, रोज संपर्कात राहिलं तर नाती टिकतात. ही मर्यादा काही नात्यांना नसते. मला असं वाटतं की टुंपा आणि माझं नातं तसं आहे. कितीही वेळ काळ मध्ये गेल्यानंतर बोललो भेटलो तरी वाईब तीच आहे. म्हणजे आपण म्हणून ना वाईब आहे बॉस, ती वाईब आहे. आणि ती वाईब जुळली की मग दुसरं काही जुळायला लागत नाही. मग किती बोलतोय, काय करतोय, किती कम्युनिकेट करतोय, कमी बोलणं इज ऑल्सो इनफ. तर टुंपाबरोबर तो कम्फर्ट आहे. मी नेहमी असं म्हणतो की टुंपा इज फॅमिली आणि फॅमिली इज फॉर लाईफ. नात्यांवरचा सिनेमा आहे हा, तर तुमचं नातं काय काय आहे? आणि बऱ्याच म्हणजे हिरोईन्स दिसत आहेत सिनेमामध्ये, तर त्यांचे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत का आणि ते तुमच्या कॅरेक्टरशी कसे जोडलेले आहेत? प्रार्थना आणि माझं नातं कसं ऑड वाटतं तुला? प्रार्थना आणि माझं नातं नवरा बायकोचं आहे चित्रपटातलं. ती माझी या जन्मेतली बायको आहे. तिच्या कॅरेक्टरबद्दल ती सांगेलच तुम्हाला. नात्यांबद्दल बोलताना मी असं म्हणतो की तिचा आणि माझा संसार सुरू आहे आणि त्या संसारामध्ये जे प्रत्येक नवरा बायको, आजच्या पिढीतल्या नवरा बायको जे खटके उडतात ते उडत आहेत. की तू मला वेळ देत नाहीस, तुला माझी काही पडलेलं नाही, तुझं माझ्याकडे लक्ष नाही, सो त्याच्या चेहऱ्यावर स्माईल. सगळ्या नवऱ्यांनाही रिलेट होईल. तो कॅमेरा मागचा माणूस चेहरा स्माईल फर्स्ट क्लास म्हणजे वर्क होत आहे. आणि नवऱ्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की मी ओव्हर टाईम करतोय, मी लेट नाईट ऑफिसला असतो, किंवा मी काम करतो, किंवा मी विकेंड्सना पण वर्क फ्रॉम होम करतो. तर कोणासाठी करतोय? हे पैसे कुठे घेऊन जाणार आहे? मी घरी आणणार आहे. आपला संसार, आपलं मूल, आपलं घर ह्याच्यासाठी चाललं आहे ना सगळं. सो त्याच्या जागी तो बरोबर आहे, तिच्या जागी ती बरोबर आहे. चुकत कोणाचंच नाही. पण ह्यातनं खटके तर उडतात. असं एक दाम्पत्य आहे जे लंडनला राहते. त्यामुळे आर्थिक बंधनं पण जास्त आहेत किंवा आर्थिक जबाबदाऱ्या पण जास्त आहेत. कारण तिथलं राहणीमान, तिथले खर्च, त्याच्याशी सगळी ती सांगड घालताना घरच्या लोकांना प्रूव्ह करणं की आमचं बरं चाललं आहे सगळं लंडनला, ती सगळी धावपळ. आणि त्याच्यात ह्यांचे उडणारे खटके, या खटक्यांमधनं त्यातलं जे एक भांडणं ते विकोपाला जातं. आणि त्या भांडणाच्या माध्यमातून मग आमचे जे दिग्दर्शक आहेत पांडुरंग जाधव, त्यांनी त्याला एक थोडासा ना असा परिकथेचा फील दिला आहे की हे जर भांडण या लेवलला गेलं, थोडंसं त्याला फॅन्टसीचा फील आहे, टच आहे. आणि हे जर भांडण या लेवलला गेलं आणि ते जर या लेवलला आलं की मग आधीच्या जन्मातल्या बायका पण हिशोब करायला परत आल्या जर, किंवा जाब विचारायला जर परत आल्या, तर त्या नवऱ्याचं काय होईल? आणि नवऱ्या बायकोच्या नातेसंबंधावर एक आंबट गोड भाष्य करणारा सिनेमा. ओके, तुझ्या कॅरेक्टरबद्दल काय सांगशील? अबोली नावाचं कॅरेक्टर आहे.
सगळ्या बायकांमधली एक मी आहे, पण या जन्मातली आत्ताच्या काळातली आहे, त्यामुळे तिचे विचार, तिचं वागणं, तिचं आत्ताच्या काळातलं जसं स्वप्नील म्हणाला तसं की त्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स आहेत. पण मला असं वाटतं की आपण म्हणतो ना की आपल्या आय बिलीव्ह इन कर्माज. तुम्ही जर कर्म केले असेल ना तर त्याचे फळ तुम्हाला इथेच भोगवायचे. सो तो बायकोशी वाईट वागला आहे त्याचे कर्म आहेत आणि त्यांनी मागच्या जन्मी पण असेच कर्म केलेत आणि म्हणून त्याचं फळ त्याला भोगवायचं आहे. सो कुठेतरी त्यामुळे मागच्या जन्माचे कर्म त्याला परत येतात या जन्मी त्रास द्यायला आणि मग तो त्याच्यातनं कसं बाहेर पडतो. सो आमच्या ट्रेलरमध्ये एक लास्ट वाक्य आहे बघ, ते माझं जे आहे की मला पण बघायचं आहे कोण जिंकतंय, मागच्या जन्मातली तुझी वाईट वृत्ती की या जन्मातलं तुझं खरं प्रेम. मला पण बघायचं कोण जिंकतंय, मागच्या जन्मातली तुझी वाईट वृत्ती की या जन्मातलं तुझं प्रेम. सो हीच असंच कॅरेक्टर आहे आणि मग ती कशी सपोर्ट करते त्याला ह्या सगळ्यातनं बाहेर पडायला. आणि नवरा आहे, प्रेम आहे, त्यामुळे तिला हवा आहे तो आणि मग कसं ते होतं सगळं. सो असं ते तिचं पण कॅरेक्टर वाईज व्हेरी स्ट्रॉंग. आणि ऑफकोर्स जेव्हा फिल्म आली, सर म्हणाले की हे कॅरेक्टर करायचं आहे, तेव्हा माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं की इतकी गोड फिल्म आहे ना आणि इतका छान सब्जेक्ट आहे ना की ही लोकांपर्यंत पोचायला हवी आणि कमर्शियल आहे, मजा करतील लोक. सो मग अशा मोठ्या फिल्मचा छोटा भाग व्हायला पण आवडेल. तुमची केमिस्ट्री माहितीच आहे लोकांना, पण तरीसुद्धा या फिल्मद्वारे काहीतरी वेगळी शेड आली पाहिजे, याच्यासाठी काही केलंस का तू खास? हो, खूप. मी जसं म्हणाले तसं हा माझा मित्र आहे, त्यामुळे मित्र असल्यामुळे आमच्या दोघांची केमिस्ट्री आणि हे इतकं कम्फर्ट झोन आहे की त्यामुळे खूप त्रास झाला. म्हणजे खूप ह्याच्यात असं रोमॅन्टिक वागायचं होतं, पण नाही म्हटलं तरी ते घट्ट मित्र ना पडद्यामागचे. सो तो रोमॅन्स आणायला पण मला स्पेशली, तो तर आहेच रोमॅन्टिक हिरो, त्यामुळे त्याला ते जमत होतं. पण मला अरे स्वप्नील बरोबर रोमॅन्स करायचा, मितवात पण असा मी रोमॅन्स केला नव्हता. सो त्यामुळे ते करताना असं खूप, मग तुम्हाला म्हणायचा हे खूप मुलासारखं होतंय, आपण जरा मुलीसारखं नजाकत आली पाहिजे का तुझ्या वागण्यात आणि करण्यात. हो, मी आता पदर होता साडीचा जो असा करायचा होता आणि मी असं जनरल करत होते आणि तो मला म्हणाला थोडंसं आणणं आणि मग अशी करून येणं. सो हे सगळं हे मला जमत नव्हतं, ते त्यांनी शिकवणं आणि ते करणं, त्यामुळे आय नो रोमॅन्स करायला त्रास झाला. ऑल्सो भांडणं म्हणजे खटके पण आहेत ना, तर तिला भांडता नाहीत माझ्याशी. ॲज अ कॉम्प्लिमेंट म्हणतो मी, ती भांडत नाही माझ्याशी. तर ते भांडणं किंवा मला काहीतरी बोलणं ते इज नॉट इझी फॉर हर. हो, आणि त्यात चिडणं, त्याच्यावर रागवणं, सो हे सगळ्याला त्रास झालाच ऑफकोर्स. मलाही झाला, म्हणजे मी पण कुंपावर लाडकी येते, म्हणजे मला तिच्यावर चिडता नाहीत. सो ते कारण काय होतं, तुम्ही जेव्हा काम करता, तो अभिनय वगैरे सगळं बरोबर आहे, पण तुम्ही त्या मोमेंटला त्या शॉटला ऑनेस्ट असता ना, त्यामुळे ती इमोशन तुम्हाला तेव्हा तशी इमोट करायची असते. सो इट्स नॉट इझी. हां, चॅलेंजिंग तर होतं, मजा आली. वेगवेगळ्या हिरोईन आहेत, त्यांचे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, वेगवेगळ्या एरामधले आहेत, त्यांनी तर कस लावलाच असेल, पण तुम्ही कसं त्यांच्याबरोबर, म्हणजे तुमचं काय काय वेगवेगळे शेड्स आहेत त्या कॅरेक्टर्स बरोबर? त्या एरामध्ये तो आहे मी, म्हणजे त्या एरात जेव्हा जाते फिल्म किती डिफिकल्ट होतं आणि किती इझी, इंटरेस्टिंग होतं. डिफिकल्ट किंवा इझीपेक्षा मी असं म्हणेन इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आता विचार कर की मला जर 6 एराच्या फिल्म्स करायच्या असतात तर मला 6 सिनेमे करायला लागले असते. मग तुला सुकुताई आहे, ती नऊवार नेसलेली, पाटल्या बांगड्या, वाक्या, नथ, चिंचपेटी, मोहनमाळ, ते सगळं ती तशी आहे ना, पैंजण, एकदम मोठं कुंकू, गजरा. तर ते आता त्या पिरियडचा जर मला रोमॅन्स करायचा असेल ती फिल्म, तर मला एक अख्खी फिल्म करायला लागेल ना. असे माझे 6 वेगवेगळे झोन्स आहेत, भाषेचे, एरासचे, टाईमलाईन्सचे, ते सगळे. आणि त्या सगळ्या बायका आत्ता येत आहेत. मी त्या एरात जात नाही, म्हणजे जातोय पण फॉर अ शॉर्ट टाइम, फॉर अ लॉंग टाइम त्या एरात येत आहेत. सो आत्ताचा मी त्या एरातलं प्रेम साकारणं इज अ लॉट ऑफ फन. त्यामुळे तो कॉमिक वाटतं. म्हणजे जेव्हा हा बायकोच्या जवळ जातो, आत्ताच्या बायको म्हणजे आत्ताच्या एरातलं उदाहरण सांगतो मी तुला, आणि तो तिला आय लव्ह यू म्हणतो आणि समोरची बाई म्हणते की म्हणजे, कारण ती ज्या एरातली तेव्हा इंग्लिश बोललंच जायचं नाही. सो ही जी गंमत आहे, ही जी धमाल उडते फिल्ममध्ये, ती धमाल खूप मजा आणणारी असं मला वाटतं. ओके, गाण्यांबद्दल काय सांगाल, कशी आहे? 2 गाणी तर आली आहेत ऑलमोस्ट. 3रं आलं काल. ओके, 3रं. हो, नंबर आला रे नावाचं गाणं आलं. ओके, जिथे आपण त्या की नवरा जेव्हा बायको चिडते तेव्हा नवरा जो वाघ असतो त्याचा डॉगी होतो. म्हणजे आपण ते शेळी होतो म्हणतो, पण ते लिरिकली ते डॉगी बसलं. पण आपण म्हणतो ना की अरे तो
लग्नाच्या आधी तो वाघ होता यार, शेर था यार, आता काय क्या हो गया उसका यार. तसं त्याचं ते ती त्याची फेज सांगणारं गाणं आहे. ते काल रिलीज झालंय. त्याच्या आधी 2 गाणी रिलीज झाली. एक चांद थांबला ज्याला खूप सुंदर प्रतिसाद आहे, आणि बाईगचं प्रमोशनल गाणं जे ट्रेंडिंग होत आहे, जे चांद थांबला बाय द वे स्पॉटिफायवर आता फर्स्ट नंबरवर. हो का? येस, आजच आम्ही चेक करत होतो. तो गुलाबी साडीचं ते पोस्टर होतं आधी स्पॉटिफायवर, आता चांद थांबला म्हणजे आपल्या गाण्याचं. नाईस. सो म्हणजे म्हणजे आम्हाला फार भारी वाटतं की दोन्ही गाणी म्हणजे तिसरं तर कालच आलं, सो त्याला थोडं ग्रो व्हायला वेळ देऊ, पण दोन्ही गाणी टॉप 10 मध्ये ट्रेंड होत आहेत. ओके. आणि खूप चांगलं ट्रॅक्शन आहे. मला वाटतं बाईगला आज 1 मिलियन व्ह्यूज कम्प्लीट होतील आज उद्यामध्ये. किती 15 दिवस पण झाले नाहीत गाणे येऊन, आणि 1 मिलियन व्ह्यूज आणणं ऑर्गॅनिक इज नॉट अ जोक. सो ते आवडतंय लोकांना, म्युझिक ट्रेंड होत आहे. पुढची जी 3 गाणी आहेत, म्हणजे एक जे आलं काल वाघाचा डॉगी, ते पण खूप कमाल आहे. आता एक 100 नंबरी गाणं येईल, जे क्लायमॅक्सचं गाणं आहे, ज्याच्यात सगळ्या बायका एकमेकांच्या समोर आहेत आणि तो नाचतोय आणि त्याची उडणारी तारांबळ, म्हणजे ज्याला आपण शोडाऊन म्हणतो ना, की सगळ्या आता एकमेकींसमोर आहेत आणि सगळ्यांची भिंग फुटणार की काय. वाला एक ते बिंग फुटण्याची जी एक गंमत आहे, ते बिंग फुटतंय का फुटत नाही, ती जी त्या फेसचं एक गाणं आहे. आणि एक नेहा खान आहेत फिल्ममध्ये, तो नेहाचं एक क्लब सॉन्ग आहे, पण त्याला एक खूप आगळा वेगळा मराठी ट्विस्ट दिला आहे आमच्या म्युझिक डिरेक्टरनी आणि दिग्दर्शकांनी. ते तिचं गाणं आहे, ते तिचं सोलो सॉन्ग आहे. अशी 5 गाणी आहेत, सो वेगळ्या फ्लेवरची गाणी आहेत आणि गाणी धमाल करतायत. सो म्युझिक इज अ व्हेरी स्ट्रॉंग पॉईंट ऑफ द फिल्म. सुकन्याताई आणि तुमची ऑफस्क्रीन खूप वेगळी केमिस्ट्री आहे, तर ते ऑनस्क्रीन कसं तुम्ही जमवलं? सगळा रोमांस आणि मला असं वाटतं की ऍक्टर्स आहेत. सुकन्याताई काय ताकदीची नटी आहे, मी वेगळं सांगायची गरज नाही. शी इज अ फाईन ऍक्टर, आणि मला असं वाटतं की मीही चांगला नट आहे. तो मला या दोघांच्या लॉजिकने मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही काम करायला उभे राहता, तेव्हा त्या कामाशी इमानदार असणं इज व्हॉट बोथ ॲक्टर्स वॉन्ट. तर डिफिकल्ट होतं, कारण अदरवाईज मी तिला ताई म्हणतो, धाकट्या भावासारखं, पण तिथे नट होता मी, आणि तो एरा आम्हाला उभा करायचा होता. आणि रोमॅन्टिक गाणं आहे आमचं दोघांचं, म्हणजे ते एका गाण्यातलं एक अंतर आहे, तो या सगळ्या बायकांबरोबरचा अंतर आहे. सो त्या फेजमधला तो अंतर आहे. सो ती जी गंमत आहे, ती जी फेज आहे, ती करणं खूप इंटरेस्टिंग होतं, खूप चॅलेंजिंग होतं. ऑल्सो त्या काळातलं जे प्रेम आहे ते खूप अव्यक्त प्रेम होतं, नजरेतलं प्रेम होतं. कोणीच कोणाला बोलायचं काहीच नाही ना. त्या 200-300 वर्षापूर्वी थोडी डेटवर जात असतील की बाबा ह्यानी बघितलं, तिने बघितलं, आंखों ही आंखों में इशारा हो गया, ती गंमत आहे. तर तिचं ते कॅरेक्टर आणि माझं आत्ताचं कॅरेक्टर, आणि त्याच्यात ती ज्या कारणासाठी परत आली आहे त्या कारणाबद्दलची धडपड, आता हे मी सांगू शकत नाही कारण गोष्टीचा भाग आहे, खूप मजेशीर आहे ते. चित्रपट बघितल्यावर तुम्हाला खूप मजा येणार, कारण हे सगळे वेगळे वेगळे फ्लेवर्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत एकाच फिल्ममध्ये. प्रार्थना, म्हणजे कुठल्याही अभिनेत्रीसाठी ना, म्हणजे ग्लॅमरस आहेस तू, छान दिसतेस, पण तरी एक फिमेल ओरिएंटेड स्टोरी येणं गरजेचं असतं अभिनेत्री म्हणून. तर ही तशी आहे का, आणि म्हणजे तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? हे बघ, दरवेळेला मला असं नाही वाटत की मेन कॅरेक्टर असेल, तुम्ही लीड करत असाल आणि त्याच्याच थ्रू तुम्ही एका फिमेलबद्दल भाष्य करू शकता. माझं जरी कॅरेक्टर छोटं असलं तरी 6 बायका आहेत आणि त्या 6ही बायका बायकांबद्दलच बोलत आहेत. सो ही पण ही पण फिल्म बायकांना, जर बायकांचं आयुष्यातल्या गोष्टी दाखवणारी फिल्म आहे, तर मी त्याचा छोटासा भाग आहे, पण तरीही इम्पॉर्टंट आहे. कारण वेगवेगळे बायकांना म्हणायला असं होतं की माणसांना सगळ्यांना वेगवेगळे फिलिंग्स असतात. सो वेगवेगळे फिलिंग्स दरवेळेला शक्य नाही की एकाच माणसामध्ये असेल. जसा तुझा स्वभाव आहे तसा माझा नसेल, माझा असेल तसा मे बी हिचा नसेल. सगळ्यांचे वेगवेगळे स्वभाव आहेत. त्या सगळ्या वेगवेगळ्या स्वभावाच्या बायका एकत्र आलेल्या आहेत. सो मला त्याच्यातला एक स्वभाव, एक एरा आणि एक जन्म दाखवता आला आहे, आणि आय थिंक ते खूप इनफ आहे. आय थिंक बाकी सगळ्या पण आहेत. सो ही स्त्री भूमिका दाखवणारीच फिल्म आहे आणि ह्याच्यात तेच दिसतंय. शेवटाकडे घेऊयात आपण, की बायकांचं मन ओळखणं, म्हणजे मला वाटतं ट्रेलरमध्ये हा डायलॉग आहे, बायकांचं मन ओळखणं अवघड असतं. तर स्वप्नील जोशीला ते गमक जमलंय का, की बायकांचं मन ओळखलं? बापरे, मला असं वाटतं की प्रश्नाचं उत्तर माझ्या आयुष्यातल्या बायकांनी दिलं पाहिजे. मीच म्हणणं की नाही मला येत आहे इज स्टुपिड. ते माझ्या आईला विचारलं पाहिजे, माझ्या बायकोला विचारलं पाहिजे, माझ्या मुलीला विचारलं पाहिजे, टुंपाला विचारलं पाहिजे. माझ्या आयुष्यातल्या ज्या महिला आहेत माझ्या आयुष्यात
त्यांना विचारलं पाहिजे की मला ते जमतंय का. तुला सांगू, एक स्वप्नीलनी खूप छान हे सांगितलं होतं एका इंटरव्ह्यूमध्ये. त्याला असा प्रश्न विचारला की अरे तू इतक्या सगळ्या बायकांबरोबर असतो नेहमी, चॉकलेट हिरो आणि नेहमीच असा असतो, तर तुझ्या लीनाला प्रॉब्लेम नाही का होत? तर त्याने इतकं छान उत्तर दिलं ना. तो म्हणाला की इतके वर्ष ती मला हेच करताना बघत आली आहे आणि ती ते करू देते मला. इथेच कळतं ना माझं माझ्या बायकोशी काय रिलेशन आहे, आणि इथेच कळलं ना मी तिचं मन जिंकलंय. सो मला असं वाटतं ह्याच्याहून जास्त मोठं उदाहरण नाहीये की ही न्यू इट, की त्याला कुठे काय करायचंय. आज त्याच्या म्हणजे लीनाच्या जी कुठलीही दुसरी बायको असती पॉझिटिव्ह झाली असती ऑफकोर्स, पण त्यांनी ते सांभाळून घेतलंय. त्याला तिचं मन माहितीये कसं जिंकायचं, म्हणून ती बघतीये त्याला चार्मिंग हिरो म्हणून तो सगळ्यांबरोबर राहतोय. आणि राहिला आमचा सगळ्या ऍक्ट्रेसेसचा सवाल, मला असं वाटतं की तो इतकं कम्फर्ट आणतो ना शूटमध्ये आणि समजून घ्यायला, की मला असं वाटतं जरी तो सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे तो कृष्णा होता. त्यामुळे त्याला बायकांचं मन खूप छान कळतं आणि आय थिंक त्यामुळे त्यांनी ना त्याला प्रत्येक मुलीशी कसं वागायचं ना हे इतकं छान माहिती आहे ना. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या ऐवजी तू कुठचीही मुलगी घे, तू जर 2 तास जरी त्याच्याबरोबर राहिलीस ना तर तूही कॅमेरासमोर हेच बोलशील जे मी बोलते, की तो तसाच आहे आणि त्याला करेक्ट माहिती आहे मुलींची कसं वागायचं. सो ह्याच्यावर मोठी गोष्ट काय आहे नाही, पण तरी दोघांसाठी की घरी असे तुमच्या खटके उडतात का तुमच्या पार्टनर्स बरोबर? ऑफकोर्स उडतात आणि ते उडलेच पाहिजेत. मला असं वाटतं की प्रेम व्हॅनिला नाही असू शकत. तुम्ही मुंबईमधला एक डायलॉग येतो मला खूप आवडतो की आपण कोणाशी भांडतो, ज्याला आपलं म्हणणं पटावं किंवा ज्याला आपलं म्हणणं आयुष्यभर पटत राहिलं पाहिजे असं आपल्याला पोटतिडकीने वाटतं त्याच्याशीच भांडतो ना. तू रस्त्यावरच्या अनोळखी माणसाला तुझा मुद्दा पटवून द्यायला झगडशील का? तू म्हणशील ना पटलं तर ठीक, नाही तर घरी गेलं, मला काय करायचं, मला थोडे आयुष्य काढायचं आहे. सो आपण कोणाशी भांडतो? आपण जो आपला माणूस असतो त्याच्याशीच भांडतो ना. मग ऑफकोर्स खटके उडतात आणि उडले पाहिजेत. मला असं वाटतं साईन ऑफ अ हेल्दी रिलेशनशिप. म्हणजे ते खरं आहे ना तुमचं नातं, फक्त गुडी असेल तर मग यू आर फेकिंग द रिलेशनशिप. ते खटके उडल्यानंतर तुम्ही काय करता इज व्हॉट डिसाइड्स द ब्युटी ऑफ अ रिलेशनशिप. खटके उडलेच नाही पाहिजेत ह्याच्यासाठीचे प्रयत्न हे खोटं आहे, असं होऊच शकत नाही. खटका उडलाय, आता तुम्ही काय करता आफ्टर दॅट इज व्हॉट मेक्स यू द मॅन ऑर द वुमन दॅट यू आर. एक्झॅक्टली, सो ट्रू. खरं आहे. म्हणजे खटके मी पण तेच म्हणते की असं नाही की माझी भांडणं जो मी आता तू जर मला पहिले विचारलं असतं तर मी असं म्हणाले असते की ऍक्च्युली आमची भांडणं होत नाही. पण तो जो म्हणाला ते भांडणं होतात पण आपण त्याला कसं घेतो त्याच्यावर ठरतं. तर मला विचारशील तर मी असं म्हणेन हो भांडणं मे बी खटके उडत असतील, मला पण काही गोष्टी आवडत नाही, अभिला पण आवडत नसेल माझी, पण मे बी मला असं वाटतं की इगो ना मॅरेजमधला स्पेशली 2 माणसांमधला इगो जर तुम्ही हर्ट केला नाही एकमेकांचा तर तो खूप त्रास, आणि आपण आपला इगो ठेवायचा नाही रिलेशनशिपमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी तो बोलला आणि मला ते पटलं नाहीये, पण तरी पण जर त्याला आवडलंय ना तर जर मी तिथे हो बोलले तर काय होणार आहे, काय फरक पडतो. आणि मे बी हा विचार तो पण करतो आणि म्हणून आमच्यात खूप भांडणं होत नाही, पण एक्सपेक्टेशन्स असतात. त्यामुळे तसं माझे एक नेहमीच मी त्याला म्हणते आणि मी सगळीचकडे सांगते चॅनलमध्ये, होपफुली आता तो इंटरव्ह्यूज बघेल आणि काही त्याच्यावरनं रिॲक्ट होईल, पण तो माझी तारीफ करत नाही. आणि मला वाईट ह्याचं नाही वाटत की तो माझी तारीफ करत नाही, पण मला ह्याचं वाटतं यार चला जग माझी तारीफ करतंय, चांगल्या व्हिडिओजवर मला चांगली कमेंट्स येत आहे आणि नवरा अजून तू का करत नाही. सो ह्याच्यावर मी खूप चिडते त्याच्यावर आणि आमची होतात भांडणं. आय अग्री विथ यू म्हणते ती. तू लग्न झालं? खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सिनेमासाठी. तर 12 जुलैला हा सिनेमा येतोय, तर सिनेमागृहात जाऊन सगळ्यांनी नक्की बघा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.